काल माझ्या क्लिनिकमध्ये एक 6 वर्षाचा मुलगा आला. त्याची आई खूप वैतागून म्हणाली, डॉक्टर हा काहीच खात नाही, वजनही वाढत नाही, काहीतरी औषध द्या. मी मुलाची तपासणी केली, वजन पाहिलं आणि आईला एक साधा प्रश्न विचारला, तो जेवताना काय करतो? आई म्हणाली, मोबाईल बघतो. पण डॉक्टर, मोबाईल शिवाय तो एक घासही खात नाही. आता तुम्हाला वाटेल मला त्याची समस्या सापडली, मोबाईल. पण नाही, मोबाईल ही त्याची खरी समस्या नव्हती. ती फक्त एका मोठ्या चुकीचा परिणाम होते आणि ती चूक या आईने मुलगा अगदी लहान असताना नकळत सुरू केली होती. ती नेमकी चूक कोणती? पुढच्या भागात सांगतो. त्या 6 वर्षांच्या मुलाला मोबाईल शिवाय एक घासही जात नव्हता. पण हे एका दिवसात झालं नव्हतं. आईने मला सांगितलं, डॉक्टर, तो 2 वर्षाचा होता तेव्हा जेवताना खूप त्रास द्यायचा. म्हणून एक दिवस मोबाईलवर कार्टून लावलं आणि आश्चर्य म्हणजे त्याने पूर्ण जेवण केलं. आणि इथेच नकळत एक सवय सुरू झाली. मूल स्क्रीनमध्ये गुंतलं, आई घास भरवत राहिले आणि दोघांचाही प्रश्न सुटला असं वाटलं. पण हळूहळू मुलाने स्वतःच्या शरीराचे दोन महत्वाचे सिग्नल्स ऐकणंच कमी केलं, भूक आणि पोट भरल्याची जाणीव. आणि काही वर्षांनी परिस्थिती अशी झाली की मोबाईल नाही तर जेवणही नाही. पण आता सर्वात मोठा प्रश्न होता, मोबाईल एका दिवसात पूर्ण बंद केला तर हे मूल खरंच उपाशी राहील का? याचं उत्तर अनेक पालकांना धक्का देईल. पुढच्या भागात सांगतो. डॉक्टर, मग आजपासून मोबाईल पूर्ण बंद करू का? त्या आईने मला विचारलं. माझं उत्तर होतं, हो, पण फक्त मोबाईल काढून घेणं पुरेसं नाहीये. कारण तुम्ही मोबाईल बंद केला आणि त्याच्या मागे ताट घेऊन फिरायला लागला, बाळा एक घास खाना, हे खाल्लंस तर तुला चॉकलेट देईन, नाही खाल्लंस तर बाबा ओरडतील. तर स्क्रीन गेली पण प्रेशर फिडिंग तसंच राहिलं. आणि मग मुलाचं जेवणाशी नातं आणखी बिघडू शकतं. म्हणून मी त्या आईला एक नियम सांगितला, तुम्ही ठरवा काय द्यायचं, कधी द्यायचं आणि कुठे द्यायचं. पण किती खायचं किंवा खायचंच की नाही हे मुलाला ठरू द्या. आई माझ्याकडे बघत म्हणाली, पण डॉक्टर, त्याने काहीच खाल्लं नाही तर? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाला पडतो. आणि इथेच पुढची मोठी चूक होते. ती पुढच्या भागात सांगतो. डॉक्टर, मोबाईल बंद केला आणि माझ्या मुलाने काहीच खाल्लं नाही तर? हा त्या आईचा सर्वात मोठा प्रश्न होता आणि कदाचित तुमचाही असेल. मूल एक मिल कमी खातं आणि आपण घाबरतो. मग लगेच बिस्किट देतो, दूध देतो, ज्यूस देतो, काहीतरी आवडीचं बनवतो आणि नकळत मुलाला एक पॅटर्न समजतो. जेवण नाकारलं तर थोड्या वेळाने मला माझ्या आवडीचं काहीतरी मिळणार. म्हणून मी त्या आईला सांगितलं, की ठरलेल्या वेळी जेवण द्या. कोणती स्क्रीन नाही, जबरदस्ती नाही, धमकी नाही, लाच नाही. मुलाने जितकं खाल्लं तितकं ठीक. पण दिवसभर त्याच्या मागे काहीतरी खायला घेऊन फिरू नका. आणि मग आईने मला विचारलं, डॉक्टर, हे सगळं केल्यावर किती दिवसात माझं मूल स्वतःहून खायला लागेल? इथं मी तिला जे उत्तर दिलं ते ऐकून ती थोडी निराश झाली. पण तेच खरं उत्तर होतं. पुढच्या आणि शेवटच्या भागात सांगतो. डॉक्टर, हे सगळं केल्यावर किती दिवसात माझं मूल मोबाईल शिवाय स्वतःहून खायला लागेल? मी त्या आईला सांगितलं, याचं उत्तर 3 दिवस, 7 दिवस किंवा 1 महिना असं ठरलेलं नाहीये. कारण जी सवय 2-3 वर्षात तयार झाली आहे ती एका रात्रीत बदलणार नाही. सुरुवातीला मूल विरोध करू शकतं, कमी खाऊ शकतं, मोबाईल मागू शकतं. पण तुमचं काम त्याला जबरदस्तीने भरवणं नाहीये. तुमचं काम आहे त्याला नियमित योग्य जेवण देणं, शांत वातावरण देणं आणि त्याच्या भूक, पोट भरल्याच्या सिग्नल्सवर पुन्हा विश्वास ठेवायला मदत करणं. आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या मुलाने आज किती घास खाल्ले यावर चांगले पालक म्हणून तुमची किंमत ठरत नाही. जर तुमचं मुलंही मोबाईल शिवाय खात नसेल तर ही संपूर्ण 5 भागांची सिरीज सेव्ह करा आणि अशा एखाद्या आईबाबांना पाठवा ज्यांच्या घरी रोज जेवताना मोबाईल सुरू असतो.